शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. पौर्णिमा आणि मानसी भांडत असतात. मानसी म्हणते की अगं ताईला डिस्चार्ज मिळतोय, तुला यावंच लागेल. तेव्हा मग तिथे रागिनी येऊन म्हणते की अगं काय चाललंय तुमचं. तेव्हा मानसी म्हणते की बघा ना, मी हिला सांगते की भूमिताईलाच डिस्चार्ज मिळतोय, तर आपण दोघी तिथे गेलो तर तिला बरं वाटेल, पण ही ऐकत नाही. तेव्हा मग आता लगेच पुढे ती म्हणते की वा, भूमीला डिस्चार्ज मिळतोय, खरंच खूप आनंदाची बातमी आहे ही तर. पौर्णिमा अगं तुला गेलं पाहिजे आणि तुम्ही दोघी बहिणींना तिने पाहिलं तर तिला आनंदच होईल ना. एक काम कर मानसी, तू तुझी कामं आटपून घे, पौर्णिमा येईल हा तुझ्यासोबत, असं म्हणून मानसीला ती जायला सांगते. त्यानंतर मग तिचा म्हणजेच पौर्णिमाचा हात पिरगळून म्हणते की पुन्हा जर माझ्याकडे डोळे वटारून बघितलंस ना, तर हे जे डोळे आहेत ना तुझ्या हातामध्ये देईन, लक्षात ठेव. आणि गपचूप आटपायचं आणि हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथे जाऊन तिथे जे जे काही घडतंय त्याचे अपडेट्स मला कळवत राहायचे, समजलं ना. जमेल ना हे काम. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो चालेल. तेव्हा ती गुड असं म्हणून तिथून निघून जाते. आणि त्यानंतर इथे आता अभिजित पेपर्स वाचून त्याच्यावर सह्या करत असतो. त्याच वेळेला रागिनी ही शांत बसून असते. अभिजित सगळे पेपर्स चेक करत असतो आणि कदम समोरच उभे असतात. तितक्यातच आता पेपर चेक करत असताना तिकडे आकाश येतो आणि आकाश त्याच्या हातातली ती फाईल हिसकावून घेतो आणि कुठल्या सह्या करत आहे हे सगळं बघत असतो आणि रागाने अभिजितकडे बघत असतो. अभिजित तसा शांत उभा असतो. आता त्याने पुन्हा त्याचा चेहरा पाडलेला असतो. मुद्दामच नाटकी चेहरा तो अभिजित आता त्याला दाखवत असतो. त्याच वेळेला आता तो विचारतो की आत्या, हे सगळं काय चालू आहे? हा अभिजित या पेपर्सवर सह्या का करतोय आणि त्याला ही अथॉरिटी कोणी दिली? ही अथॉरिटी तर माझी आहे ना. त्यावेळेला कदम म्हणतात की हो, मी पण तेच सांगत होतो, पण मला सह्या सांगितल्या की तुम्ही नाही करू शकत कारण तुम्हाला बरं नाही आहे. तर मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की हो, मला बरं नव्हतं, पण अगं आत्या, या पेपर्सवर तू सह्या करू शकतेस ना. याला ही सगळी अथॉरिटी कोणी दिली मला हे समजत नाही. तेव्हा मग आता त्याला रागाने तो बोलत असतो. तेव्हा मात्र रागिनीला काहीही बोलता येत नसतं. रागिनी गप्प उभी असते. आकाश म्हणतो की बरोबर आहे आत्याचं, माझी तब्येत खराब होती, पण आता मी ठीक आहे. तेव्हा मग आता रागिणी म्हणते की तसं नाही रे आकाश बाळा, काय ना आताच तर तू अपघातातून बरा झालायस, सावरलायस. मग तो म्हणतो की ठीक आहे ना, मी आता सावरलोय आणि आता मला बरं वाटतंय. मला माझं रुटीन कधी ना कधीतरी नॉर्मलाइज करायचंच आहे. मग आता का नाही? म्हणूनच मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आता हँडल करायला शिकणार आहे. इनफॅक्ट मी उद्यापासून ऑफिस पण जॉईन करणार आहे. असं सगळं आता इथे रागिनी आणि अभिजितला तो सांगत असतो. तो म्हणतो की आता सगळंच व्यवस्थित होईल. मला सगळं नीट शेड्यूल करायचं आहे आणि याला तू कुठल्या प्रकाराने अथॉरिटी दिली मला खरंच कळलं नाही. अशा माणसाच्या हातामध्ये कंपनीची अथॉरिटी जाणं योग्य नाही. त्यानंतर पौर्णिमा रागाने त्याच्याकडे बघतच राहते. आकाश म्हणतो की आत्या, सगळं काही व्यवस्थित होईल, मी नीट होईन, पण तू काळजी करू नकोस. याला अथॉरिटी कशी गेली याचं मला जरा काही कळत नाही. तेव्हा रागिनी गप्प उभी असते. रागिनी आता काहीच बोलत नाही. तो म्हणतो की या माणसाला मी लवकरात लवकर बघणार आहे, कारण हा माझ्याशी खूप चुकीचं वागला आहे. त्याचा हिशोब तर मला करायचाच आहे. पण आत्या, तू कशी अशी चुकलीस? तू त्याला कशी अशी पद दिलंस? तेव्हा मग तिच्या डोळ्यात पाणी आल्यावर लगेच तो म्हणतो की सॉरी आत्या, मी तुला दुखावलं. मला कळतं आहे की हा तुझा मुलगा आहे, पण याने आपल्या कंपनीला आणि मला किती नुकसान केलं आहे ना, हे मला माहिती आहे. म्हणूनच मी या माणसाच्या बाबतीत असा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकत नाही. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश, मला माफ कर, पण काय आहे ना, तू नव्हतास त्या काळामध्ये मला कोणाची तरी गरजच होती. तेव्हा मग आता तो म्हणतो की काळजी करू नकोस, आता मी आलो आहे ना, मी उद्यापासून आहे ना ऑफिसमध्ये. मी बघेन की याला कोणती पोस्ट द्यायची आणि कोणती नाही. ते कंपनीमध्ये हा कोणत्या पोस्टवर काम करेल आणि कुठली सुटेबल असेल हे सगळं आता मी ठरवेन. तेव्हा आता रागिनी त्याच्याकडे रागाने बघत असते. नंतर तो म्हणतो की मी उद्या येतो ऑफिसला. तर आकाशला ती म्हणते की बरं बाळा, चालेल, तुझ्या मनानुसार होऊ दे. मग आकाश म्हणतो की हे घे, हवं तर तू साईन कर आत्या. तेव्हा ती म्हणते की अरे मी कशाला, आता तू आहेस तर तूच सह्या कर ना. मग आकाशला ती पेन देते आणि त्यानंतर विचारते की आकाश, तुला तुझ्या जुन्या सह्या आठवतात का रे बाळा? आता असं म्हटल्याबरोबर इथे आकाशही विचारात पडतो आणि बाकीचीही लोकं त्याच्याकडे आता बघत असतात. कारण रागिनीने मोठा गेम टाकलेला असतो की सह्या आठवतात की नाही. पण मात्र आकाश काहीही न बोलता फाईल हातात घेतो आणि लगोलग सही करायला लागतो.
आता सही करायला लागल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आकाशला त्याची जुनी सही आठवते. हे पाहून तिघांच्याही तोंडचं पाणी पळालं असतं. तिघंही आता विचार करत असतात. तितक्यातच कदमला आकाश बोलवतो आणि म्हणतो की हे घ्या फाईल. आणि कदम, मी उद्यापासून ऑफिसला जॉईन होईनच. मला काहीतरी जरा आपल्या कंपनीचे क्रेडिट कार्ड्स द्या. पर्सनल क्रेडिट कार्ड्स अरेंज करा. तोपर्यंत मला कंपनीचं क्रेडिट कार्ड द्या. असं म्हणून तो कदमला जायला सांगतो. नंतर तो म्हणतो की आत्या, मला आज भूमीकडे हॉस्पिटलमध्ये जायचे. आज तिला डिस्चार्ज मिळणार आहे ना म्हणून. पौर्णिमा विचारते की भाऊजी, भूमी आपल्या घरीच येणार आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हो, ती आपल्याच घरी येणार आहे. मला आज ते जमत नाही आहे, पण नक्कीच कधी ना कधीतरी मी तिला आपल्याच घरी आणणार आहे. असं सगळं आता इथे तो बोलून दाखवतो. त्यानंतर भूमीची अशी चौकशी केल्यानंतर रागिनी चिडते. रागिनी म्हणते की अगं पौर्णिमा, हा काही प्रश्न झाला का? भूमी आपल्या घरीच येणार आहे म्हणजे हा कसला प्रश्न झाला? त्यावेळेला आता इथे ती रागिनी बोलल्यावर गप्प बसते. आणि त्यानंतर रागिनी म्हणते की अगं हे भूमीचंच घर आहे आणि भूमी याच घरी येणार ना. जेव्हा भूमीची मेमरी परत येईल तेव्हा आपण तिला याच घरामध्ये आणायचं आहे. असं सगळं रागिनी आता तिला म्हणत असते. आणि त्यानंतर आकाशला म्हणते की चालेल बाळा तुझा. आकाश आता तिच्या पाया पडून म्हणतो की नमस्कार कर, मी निघतोय आता. तेव्हा मग ती म्हणते की बाळा यशस्वी हो, तुझ्या मनासारखं सगळं होऊ दे. त्यानंतर मग आता हे सगळं घडल्यानंतर तो आतमध्ये हॉस्पिटलला निघून जायला निघतो. मात्र रागिनी आणि बाकीच्यांचं तोंड तसंच गप्प असतं. तर मानसी भूमीचं सगळं हॉस्पिटलचं सामान भरत असते. तेव्हा भूमी म्हणते की थांब मनू, मी तुला मदत करते. तेव्हा मानसी म्हणते की ताई अजिबात दगदग करू नकोस, इथेच बस, तुला बरं वाटेल, तू जरा शांत आराम कर. त्यावेळेला मग आता माधवराव म्हणतात की खरंच खूप चांगलं झालं की माझ्या भूमीला आता डिस्चार्ज मिळतोय. वर्षभरानंतर माझी मुलगी आता घरी जात आहे. त्याच वेळेला मग आता लगेच भानुशाली म्हणतात की हो, सगळे देवासारखेच असतात, देवाचेच आभार. तेव्हा मग आता लगेच भूमी म्हणते की हो, काही माणसं असतात ज्यांना माणूस देवासारखा आयुष्यात पाठवतो आणि तुम्ही पण तसेच आमच्या आयुष्यात आले आहात, असं ती भानुशालींना म्हणते. आणि हे ऐकून आता माधव आणि मानसी दोघंही हसतात. त्यानंतर मग आता भूमीला बरं वाटत असतं. भूमी म्हणते की बाबा मला खरंच खूप बरं वाटतंय, पण बाबा मला एक गोष्ट सांगता का तुम्ही, हे वर्षभर नेमकं काय काय घडलं? मला आता ना इतकं सगळं डोळ्यासमोरून गेल्यासारखं वाटतंय. इतका वर्षभराचा काळ हा माझ्या हातून निसटला आहे. त्याच्यामुळे मला खरंच काही कळत नाही आहे की नेमकं काय काय या वर्षभरामध्ये घडून गेलं. आणि मला माहिती आहे गंगाधर काका ते आले कसे नाहीत. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं काय ना, गंगाधर येऊन गेला. तेव्हा मानसी पण म्हणते की अगं ताई, तू आराम करत होतीस ना म्हणून काकांनी तुला डिस्टर्ब केलं नाही, ते तुला भेटायला आले होते. तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही, गंगाधर काका आता कसं बघतायत, गेले वर्षभर मी त्यांच्या मदतीला नव्हते तर त्यांनी एकट्याने सगळं मॅनेज केलं असेल ना. तेव्हा मग माधवराव म्हणतात की हो बाळा, सगळे त्यांनी एकट्यानेच मॅनेज केलं आणि ते सगळं व्यवस्थित आहे, तू कसलीही काळजी करू नकोस. तितक्यात प्रशांत येतो. प्रशांत येऊन म्हणतो की बाबा जरा बाहेर डिस्चार्ज फॉर्मॅलिटी व्हायच्या आहेत, तिथे रिसेप्शनिस्ट आपल्याला बोलवत आहे. तेव्हा मग माधवराव म्हणतात की हो चालेल, मी बघतो काय आहे ते नेमकं. त्याच वेळेला आता माधवराव जात असताना भूमी म्हणते की बाबा आता हॉस्पिटलचे पैसे होतील किंवा इतका वर्षभराचा जो खर्च झाला आहे तो तुम्ही कसा मॅनेज केलात? तेव्हा असा प्रश्न विचारल्यावर काय उत्तर द्यावं हे त्यांना कळत नसतं. माधवराव हे जात असताना भूमी म्हणते की बाबा थांबा, मला प्लीज सांगा ना तुम्ही हे सगळं कसं केलं? नाही म्हणजे आपल्या घरातला इन्कम सोर्स तर मीच होते, मग माझ्यानंतर तुम्ही सगळं कसं मॅनेज केलं हे मला प्लीज सांगा ना तुम्ही बाबा, कसं लोड हँडल केलात? मग त्याच वेळेला माधवराव म्हणतात की बाळा हे सगळं जे आहे ना आपण घरी बोलूया, मी तुला घरी सगळं सांगेन, इथे हॉस्पिटलमध्ये नको. मग तिला असं कसं बसं माधवराव शांत करतात. त्यानंतर मानसी पण तिला म्हणते की ताई तू जरा इथे बस. आता माधवराव हॉस्पिटलचं बिल बघतात आणि पैसे बघून विचार करतात की आता हा खर्च कसा भागवू मी, माझ्याकडे तर थोडेच पैसे आहेत. त्यानंतर मी गंगाधरला फोन करतो असं ते म्हणतात. भानुशाली वकील म्हणतात की थांबा, उरलेले पैसे मी देतो. तेव्हा मग माधवराव म्हणतात की नको, उपकारांच्या ओझ्याखाली अगदी दबायला होतं हो. तेव्हा भानुशाली म्हणतात की उपकार नको, उधार म्हणून तरी घ्या. त्यानंतर आकाश येतो आणि आकाश हे पैसे रिसेप्शनिस्टला देतो आणि वकिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना दिलासा देतो. आणि वकिलांनाही ते पाहून खरंच खूप बरं वाटतं. नंतर मग आता हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टला तो सांगतो की हे जे आहेत ते सगळे पैसे घ्या आणि उरले असतील तर तेही सांगा. त्याच वेळेला मग आता माधवराव म्हणतात की आकाशराव तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो की हो बाबा, भूमी जरी मला आठवत नसली, तिला मी लक्षात नसलो तरी भूमी ही माझी जबाबदारी आहे, माझी बायको आहे ती, म्हणून नवरा म्हणून माझं कर्तव्य आहे की मी भूमीच्या सगळ्या गोष्टींना रक्षण करावं आणि भूमीची पूर्णपणे काळजी घ्यावी. आता माधवरावांना भरून येतं.
ते म्हणतात की खरंच माझी अगोदरच्या जन्माची काहीतरी नक्कीच पुण्याई असावी की मला आकाशराव तुमच्यासारखा जावई मिळाला, असं हातात हात घेऊन ते आकाशला म्हणतात आणि स्वतःचेच डोळे आता पुसत पुसत माधवरावांना बरं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रशांत आणि मानसी दोघंही भूमीची तयारी करत असतात, सगळं सामान घेत असतात. त्याच वेळेला मानसी म्हणते की ताई काय झालं, तू अशी अस्वस्थ का आहेस? तेव्हा ती म्हणते की मला खरं खरं सांग, नेमकं काय घडलंय ते या वर्षभरामध्ये. बाबांनी तर मला शपथ देऊन गप्प केलं, पण तुम्ही तरी सांगा नेमकं काय केलंय ते. तेव्हा मानसी म्हणते की ताई तुला बाबा बोललेत ना की घरी गेल्यावर सगळं काही सांगतील, प्लीज तू शांत बस. आणि प्रशांत ताईचं सगळं सामान घेतलंच ना रे, औषधं फळं वगैरे सगळं. प्रशांत म्हणतो की हो सगळं घेतलंय. ती त्या दोघांनाही समोर उभं करते आणि म्हणते की आता तुम्ही दोघं गप्प व्हा, तुम्ही विषय टाळताय माझा, मला खरं खरं सांगा की काय झालंय ते. गेल्या वर्षभरामध्ये इतकं नेमकं सगळं काय घडलंय, तुम्ही मला सांगायलाही तयार नाही आहात. अगं मी तुमच्या कुटुंबाचा भाग नाही आहे का की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय असं वाटतंय मला. तेव्हा मानसी रडत म्हणते की ताई खरंच असं काही नाही आहे गं, तुला वाटते ते खूप चुकीचं आहे. तेव्हा मग आता प्रशांत देखील म्हणतो की हो ताई, तुझा जेवढा आमच्या आयुष्यावर अधिकार आहे ना तितका दुसऱ्या कोणाचाही नाही, आणि तू प्लीज असं बोलू नको. तेव्हा मग भूमी म्हणते की हो ना, आहे ना अधिकार माझा तुमच्यावर, मग तुम्ही मला खरं का सांगत नाही आहात. तितक्यात माधवराव येतात आणि म्हणतात की भूमी शांत हो बाळा, तुला मी हे सगळं घरी गेल्यावर सांगणार होतो, म्हणूनच मी तुला काही बोललो नाही, पण आताच तुला ऐकायचं जर असेल तर मी तुला सांगतो. भूमी म्हणते की बाबा अगोदर शपथ सुटली म्हणून सांगा. मग ते म्हणतात की हो बाळा शपथ सुटली, आता सांगतो. तुला अगोदर माहिती आहे ना आपल्या गावच्या जमिनीचा व्यवहार होता, तो व्यवहार झाला, त्याचे पैसे मिळाले, मग तेच आपल्याला वर्षभर पुरलेत आणि घरातलंही त्यानेच मॅनेज केलं. मग ती म्हणते की बाबा पण ते तर पैसे मानसी आणि पौर्णिमाताईच्या लग्नाला होते आणि प्रशांतच्या हायर एज्युकेशनला. तेव्हा ते म्हणतात की मी तुला काय शिकवलं होतं की आपलं जे प्रायोरिटी असतं ते पहिले करायचं, मग तुझी प्रायोरिटी पहिले म्हणून मी ते पहिले काम केलं आणि त्यासाठी पैसे वापरले. आणि पैशांचं जर म्हणशील तर तू बरी झाल्यावरती आपण सगळे मिळून करूच ना ते काम, कशाला काळजी करायची आहे. हे ऐकल्यानंतर आता भूमीला बरं वाटतं आणि तिला तिच्या प्रश्नाचं समाधानकारक असं उत्तर मिळालेलं असतं. पुढच्या भागामध्ये आता भूमी हॉस्पिटलच्या बाहेर येते, तेव्हा आकाश गाडी घेऊन येतो. भूमी म्हणते ही कार कोणाची आहे आणि कोणी आणली आपल्यासाठी. तेव्हा मग आकाश बाहेर येतो आणि आकाशने ड्रायव्हरचा युनिफॉर्म घातलेला असतो आणि तो म्हणतो की मॅडम आतमध्ये बसा, आणि तोंडाला मास्क असतो. भूमी आता म्हणत असते की बाबा गेल्या वर्षभरामध्ये सगळं किती बदललेलं आहे ना, बघा ना खूप बदललं आहे. आणि ही चहाची टपरी, आता ती जेव्हा चहाची टपरी बघते ते बघून आता भूमीला काहीतरी जाणवू लागतं. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.